एपिसोड 12 स्वस्तियश ज्योतिष मंच सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज एपिसोड 12मध्ये आपण दशाभुक्तीचे रहस्य. मित्रांनो, आपल्या जन्मकुंडलीतील दशाभुक्तीचे म्हणजेच महादशा व अंतर्दशा ही आपल्या जीवनाचं टाईमटेबल कसं असतं, कोणता ग्रह काय देणार, तो कोणत्या काळात चांगले किंवा वाईट परिणाम देतो, हे सर्व आपण पाहणार आहोत. तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला असेल की महादशा म्हणजे नक्की काय. त्याचं उत्तर असं की आपल्या जीवनात साधारण 7 वर्षापासून 20 वर्षापर्यंत चालणारा जो मोठा एक लाईफ फेज किंवा जीवनातला एक कालावधी, ज्या ग्रहाची आपल्याला महादशा चालते तो ग्रह आपल्याला नियंत्रित करत असतो किंवा त्या संदर्भातली कर्म त्या ग्रहाच्या कारकत्वातली आपल्याकडून घडत असतात. त्या ग्रहाच्या भावाबद्दल वचन किंवा जीवन आपलं चालत राहतं. त्या ग्रहाचा आपल्या कुंडलीत कोणत्या भावामध्ये तो ग्रह बसला आहे किंवा जन्मवेळेला तो होता, त्यानुसार त्या भावावरून आपलं जीवन चालत राहतं. मग यामध्ये कारकीर्द, पैसा, प्रेमविवाह, आरोग्य, प्रवास, अध्यात्म. जसा पैसा म्हटला की त्या ग्रहाची आपल्या कुंडलीतील स्थान एकतर 11व्या भावातून, द्वितीय भावातून किंवा 12व्या भावातून. प्रेम असेल तर तो ग्रह आपल्या 5म भावात असू शकतो. विवाह संदर्भातलंच काही घटना घडत असतील तर 7म भावावरती त्या ग्रहाची दृष्टी असते किंवा तो ग्रह आपल्या 7म भावात असतो. म्हणजे महादशा ज्या ग्रहाची चालू आहे तो. मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अंतर्दशा म्हणजे काय असतं. तर महादशा हा मोठा कालावधी 7 वर्षापासून 20 वर्षाचा. पण या प्रत्येक ग्रहाच्या महादशेच्या आतमध्ये एक छोटासा काळ जो घटनांना आकार देतो. उदाहरणार्थ, चंद्राची महादशा एखाद्या जातकाला सुरू आहे जी साधारण 10 वर्ष आहे. त्यामध्ये शनीची अंतर्दशा राहते. मग अशा वेळेला मनावरती ताण येतो त्या जातकाला जबाबदारी, कोर्ट मॅटर, सरकारी कामे या संदर्भातल्या घटना त्या जातकाच्या आयुष्यात घडत असतात. शनीची महादशा आणि त्यामध्ये जर गुरुची अंतर्दशा आली तर व्यक्तीला नोकरी, पदोन्नती म्हणजे प्रमोशन आणि बऱ्याच वेळेला स्थैर्य लाभतं. अर्थात शनी आणि गुरु त्या जातकाच्या कुंडलीमध्ये योगकारक किंवा चांगले असतील तर. बऱ्याच वेळेला चांगल्या किंवा वाईट दशा ओळखण्याचे निकष काय, हा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. खरं तर ग्रह कुठल्या भावात आहे आपल्या जन्मकुंडलीमध्ये जन्मवेळेला, तो ग्रह उच्च आहे का नीच आहे, शत्रू किंवा मैत्री, म्हणजे ज्या ग्रहाची दशा चालू आहे तो तुमच्या कुंडलीमध्ये शत्रू आहे तुमच्याकरिता का मैत्री असणारा ग्रह आहे, यावरती आपल्याला ते ग्रहाचे चांगले वाईट परिणाम अनुभवता येतात. कोणत्या ग्रहाची युती किंवा दृष्टी आहे, तसेच लग्न किंवा लग्नेशाशी संबंध. लग्न म्हणजे जन्मकुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये जी राशी असते किंवा प्रथम भावामध्ये प्रथम स्थानामध्ये जो अंक असतो ते त्या जातकाचं लग्न कुंडली, लग्नेश म्हणजे त्या लग्नस्थानाचा राशीचा स्वामी असतो. मग आता प्रश्न आला असेल की घटना घडतात कशा त्या जातकाच्या आयुष्यामध्ये. तर महादशा ही एक मुख्य दिशा देत राहतं. म्हणजे ज्या ग्रहाची महादशा सुरू आहे त्या ग्रहानुचं कारकत्व म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनाला दिशा देणं. मग अंतर्दशा आली की ती स्पेसिफिक घटना घडायला चालू होते. मग अंतर्दशा आली की मग त्याचा परिणाम काय होतो ते आपल्याला अनुभवावं लागतं. आता जसं की चंद्राची महादशा असेल आणि त्यामध्ये शनीची अंतर्दशा असेल आणि अंतर्दशा जर मंगळाची असेल तर जातकाच्या जीवनामध्ये कोर्ट प्रकरण, न्यायालयीन प्रकरणं,
खर्च, भांडण आणि ताण तणाव त्या जातकाच्या आयुष्यामध्ये घडत असतात. प्रत्येक महादशेचा एक कालावधी असतो. जसे की सूर्यग्रहाची महादशा ही 6 वर्ष चालते, चंद्राची 10 वर्ष, मंगळाची 7 वर्ष, राहूची 11 वर्ष, राहूची 18 वर्ष 18 इयर्स. तसंच गुरुची दशा महादशा ही 16 वर्ष, शनीची महादशा 19 वर्ष, बुधाची महादशा 17 वर्ष, केतूची 7 वर्ष, शुक्राची 20 वर्ष. मग तुमच्या मनामध्ये साहजिक प्रश्न उपस्थित झाला असेल की सर्वात शक्तिशाली महादशा कोणती? हो, गुरु महादशा, जी की ज्ञान, करिअर आणि मुलं याचं कारकत्व देतं. दुसरी शक्तिशाली महादशा म्हणजे शुक्राची महादशा, ज्यामध्ये पैसा आणि ऐश्वर या बाबींचा जातकाच्या जीवनातला खुलासा होतो. आणि तिसरी सर्वात शक्तिशाली महादशा म्हणजे सूर्याची महादशा, ज्यामध्ये जातकाच्या जीवनातील अधिकारी, सरकारी कामं, नोकरी, त्या जातकाचा मान सन्मान या बाबींचा खुलासा होत असतो. मग आपल्या जीवनात जर काही चांगल्या महादशा असतात तर मग वाईट महादशा कोणत्या? तर सर्वात कठीण महादशा ही राहूची जाते, ज्यामध्ये अचानक संकट येतात, समस्या उद्भवतात, अचानक चांगलंही घडायला सुरुवात होतं. शनीची महादशा ही संघर्ष आणि परिश्रम करायला भाग पाडते. केतूची महादशा त्या व्यक्तीला एकांत आणि आध्यात्मिकता देते. अर्थात कोणत्या ग्रहाची महादशा चांगली किंवा वाईट ही जातकाच्या जन्मकुंडलीमध्ये त्याच्या प्रथम भावामध्ये जी राशी आहे त्या राशीचा मालक म्हणजे ग्रह, जसं वृश्चिक लग्न असेल तर 8 नंबरचा अंक मंगळ त्याचा मालक झाला, लग्नेश झाला. आता या लग्नाधिपतीसोबत ज्या ग्रहाची महादशा सुरू आहे त्याचं नातं कसं आहे, म्हणजे मंगळासोबत गुरु असेल तर त्या दोघांचा ग्रहांच्या स्वभावानुसार त्या जातकाच्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख अनुभवायला येतं. मग या सगळ्या महादशा चांगल्या असो किंवा वाईट असो, वाईट असतील तर अर्थात दुःख येतं. मग या महादशांना आपण उपाय काय करू शकतो? बऱ्याच वेळेला महादशेला काळाचा देव असं म्हणतात. जसं तुमच्या घरी जर एखादे पाहुणे आले तर तुम्ही त्या पाहुण्यांचा सत्कार करता. ते पाहुणे तुमच्या घरी नसतील तर तुम्ही त्यांच्याशी सत्कार करण्याचा प्रश्नच येत नाही. तसं जी महादशा सुरू आहे त्या ग्रहाचा बीजमंत्र बोलणं, त्याचं बीजमंत्रचं पारायण करणं, जसं सूर्य असेल तर ओम गुरुनी सूर्याय नमः, शनी असेल तर ओम शम शनेश्वराय नमः, ओम सोम सोमाय नमः चंद्रासाठी, ओम अंगारकाय नमः मंगळासाठी, ओम बुम बुधाय नमः. असं प्रत्येक ग्रहाचं काही बीजमंत्र असतात. त्याचा आपण एक ठराविक संख्या असते. ज्यावेळेला आपण बीजमंत्र, ग्रह आणि उपाय याविषयी जेव्हा मुद्दा आपण अभ्यासाला घेऊ तेव्हा मी पूर्ण सविस्तर तुम्हाला त्याविषयी सांगेन. मग या महादशेवरती उपाय हा दुसराही असतो, तो म्हणजे ज्या ग्रहाच्या कारकत्वातल्या वस्तूंचं दान करणं. जर एखादा ग्रह चांगला असेल तर त्या गोष्टीचं दान करण्याऐवजी त्या गोष्टी आपण धारण कराव्यात, स्वतः त्या वस्तू खाव्यात किंवा रत्न परिधान करावे. आणि जो ग्रह वाईट आहे जन्मकुंडलीमध्ये लग्नेशासोबत, त्याची महादशा वाईट आहे, मग अशा ग्रहाच्या कारकत्वातील वस्तूंचं आपलं दान करायचं. जसं की रस्त्याने जात असताना जर समोरून आपल्याला मित्र भेटला तर आपण मुद्दाम रस्ता ओलांडून मित्राची भेट घेतो, त्याच्याशी वार्तालाप करतो. पण जर आपल्याला समोरून एखादा आपल्याला न आवडणारा व्यक्ती येत असेल किंवा शत्रू येत असेल तर आपण त्याच रस्त्याने चालत असतो, मग आपल्याला त्याला भेटायचं नसतं म्हणून आपण त्याच्यापासून दूर जातो, रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूने निघून जातो. तसं वाईट ग्रह आपल्यापासून दूर जावा म्हणून दान केलं जातं. मग दररोज 5 मिनटं ज्या ग्रहाची महादशा सुरू आहे त्याचं ध्यान करावं. याचा अर्थ त्या ग्रहाच्या कारकत्वाखाली